माननीय स. जोशी यांचा लेख सूर्यबिंब प्रकटले. शके 1195 उजाडलं. विठ्ठलपंत पूजेस बसले होते. रुक्मिणी गंध उगाळीत होती. अगोदरच कांतिमान असलेली ती साध्वी जास्तच तेजस्वी दिसू लागली होती. तिच्या मनात विठ्ठलपंतांना काहीतरी सांगावं असं होतं, पण ऊर धडधडत होतं. शब्द तोंडातच अडखळत होते. कपाळाला घाम येत होता. हातपाय जड वाटत होते. सांगावे न सांगावे अशा गोंधळात गंध उगाळायचं थांबवून ती त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा विठ्ठलपंत हसत हसत तिला म्हणाले, रुक्मिणी, माझा अजून परकेपणा वाटतो काय तुला? काहीतरीच काय बोलणं? मग मन उघडं करायला इतकी भीतेस का? कुणी सांगितलं? तुझ्या डोळ्यांनी. काय? तुझ्या मनात मला काहीतरी सांगायचं आहे, खरं ना? होय. सांग ना मग. रामानंद स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. श्रीहरी श्रीहरी. माघवद्य प्रतिपदेला प्रातःकाळी रुक्मिणीबाईंनी एका तेजस्वी अर्भकाला जन्म दिला. वडील निवृत्तीपर म्हणून मुलाचं नाव निवृत्ती ठेवलं. निवृत्तीला डोळे भरून पाहिलं तेव्हा रुक्मिणीबाईंना धन्य वाटलं. त्याच्या पाठीवर तीळ होता. येताना मग तो एकटा कसा येणार? शके 1197 मध्यरात्री श्रावणाचा पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. घरोघरी कृष्णजन्म साजरा होत होता. आकाशात विजा कडाडत होत्या. इंद्रायणीचं पाणी फेसाळत वेगाने वाहत होतं. मध्येच ढगांचा गडगडाट होई. वाऱ्याने तर थैमान घातलं होतं. इंद्रायणीच्या तीरावर सिद्धबेटाच्या त्या झोपडीत विठ्ठलपंत 2 वर्षाच्या निवृत्तीस मांडीवर घेऊन बसले होते. त्या झोपडीपाशी वीज सारखी लखलखत होती. निवृत्तीचा भाऊ त्या विजेतूनच जणू आईच्या पोटी शिरून जन्म घेत होता. प्रसूती वेदनेने रुक्मिणीबाई अगदी व्याकुळ झाली होती. विठ्ठलपंतांचे नामस्मरण अखंड चालू होते. ज्या वेळेला अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण जन्मला, त्याच वेळेला पुढे जगाला चकित करून सोडणारा गीता भाष्य सांगणारा लहानसा जीव त्या झोपडीत अवतीर्ण झाला. तो बालक जन्मला आणि सारा निसर्ग शांत झाला. गडगडणे थांबले. विजांचे नृत्य थांबले. पाऊस बंद पडला. इंद्रायणी शांतपणे वाहू लागली. सारा निसर्ग शांत झाला. तो जणू त्याच्या भीतीने. बालपणातच पंचमहाभूतावर वर्चस्व गाजवणारा हा युगपुरुष म्हणजेच आपला ज्ञानदेव, ज्ञानाचा देव, ज्ञानाचा ईश्वर. त्याच्या रूपाने ह्या पृथ्वीतलावर मूर्तिमंत ज्ञानच जन्माला आलं जणू. श्रावणाच्या कृष्ण पक्षात हे ज्ञानाचं पूर्ण बिंब उदयाला आलं. पुढे 2 वर्षांनी सोपान झाले आणि 3 भावांना दिवाळीत ओवाळायला बहीण हवी म्हणून मुक्ताईने 2 वर्षांनी धाव घेतली. हे 4 जन्म म्हणजे पृथ्वीवरच्या सूर्याला स्पर्धा करणारे प्रतिसूर्यच जन्मले असं म्हणावयास पाहिजे. एका तपापूर्वी यतिश्रेष्ठांनी दिलेला आशीर्वाद खरा झाला. साध्वी रुक्मिणीबाई तर हर्षाने वेडी झाली. भाव तेथे देव असतो. आपल्या मुलातच तिने ईश्वर पाहिला व त्यांचं संगोपन ती मनोभावे करू लागली. सकाळपासून संध्याकाळचा तिचा वेळ नकळत जाऊ लागला. दिवसाचे तास तिला अपुरे वाटू लागले. मुले झोपल्यावरच त्या मातेला थोडी विश्रांती मिळे. आपल्या प्रेमाने ती मुलं वाढवीत होती, पोषित होती. विश्वाची आर्तता, गाईचं वात्सल्य, पक्ष्यांचे रुजुत्व, कासवीची स्नेहदृष्टी, मातेची ममता
हे सारे सारे एकवटून ती मुलांना जपत होती, मोठं करत होती. उत्तरोत्तर वाढत्या कलेच्या शुक्लेंदूप्रमाणे ही 4 भावंडे अरण्यवासातील सौख्यात राजेशाही थाटाने वाढू लागली.